नमस्कार. आत्तापर्यंत तुम्ही टी व्हीवरती, वर्तमानपत्रांमधनं किंवा रेडिओवरती वेगवेगळ्या व्यक्तींच्या किंवा वेगवेगळ्या विषयांवरच्या मुलाखती बघितल्या असतील. पण आज जी आपण मुलाखत घेणार आहोत ती थोडीशी हटके आणि वेगळी आहे. ही मुलाखत कुठल्या व्यक्तीची नाही, कुठल्या विषयाशी संबंधित नाही, तर ही मुलाखत आहे ती आत्ता नव्याने येऊ घातलेल्या किंवा आलेल्या AI म्हणजेच ChatGPTची. ChatGPTला आपण ज्या विषयावरती प्रश्न विचारणार आहोत ती सध्या पुण्यामध्ये गंभीर असा विषय बनलेला आहे. त्याच्यामध्ये रोज चर्चाही होत असते या विषयावरती किंवा बातम्या प्रकाशित होत असतात. तो विषय म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी. त्यातल्या त्यात जर वाहतूक कोंडीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट किंवा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असेल तर तो भाग म्हणजे सिंहगड रोड. सिंहगड रोडवर दर एक दिवसाला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्याची चर्चाही होते, त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही पण दिली जाते. पण पहिले पाडे 55च राहतात. रोज सामान्य नागरिकांना येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला, कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये पोहोचायला किंवा या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच विषयावरती आपण ChatGPTला काही प्रश्न विचारणार आहोत. मी ChatGPTचं ॲप ओपन केलंय. आपण काही प्रश्न विचारूयात. नमस्कार, मी पत्रकार म्हणून तुमची मुलाखत घेऊ इच्छितो. हो नक्की, मला खूप चांगलं वाटेल तुमची मुलाखत घेऊन. तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे आहेत किंवा कोणत्या विषयांवर आपल्याला बोलायचं आहे, आणि मी त्यानुसार तयारी करून घेईन. पुण्यामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टींची चर्चा होते, त्याची नोंदही प्रत्येक ठिकाणी घेतली जाते. पण मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये जो गंभीर प्रश्न बनला आहे तो म्हणजे वाहतूक कोंडीचा. त्यातही सिंहगड रोडला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. सिंहगड रोडबाबत तुम्हाला काय माहिती आहे आणि येथे नेमक्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत? सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी हा खरोखरच एक मोठा प्रश्न आहे. तिथे मुख्यत्वे रस्त्याची कोंडीत वाढ, ट्रॅफिक सिग्नल्सची कमी आणि पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे यासारख्या समस्या पाहायला मिळतात. यामुळे प्रवास करणाऱ्यांना खूप त्रास होतो. प्रशासनाकडून या सर्व समस्यांवर उपाययोजना होणं गरजेचं आहे. नेमकी वाहतुकीच्या दृष्टीने येथे कुठला अभाव आहेत ज्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे? वाहतुकीच्या दृष्टीने तिथे काही मुख्य अभाव आहेत. उदाहरणार्थ रस्त्यांची सुधारणा, योग्य सिग्नलिंग सिस्टम्स आणि जड वाहनांसाठी वेगळ्या मार्गांची व्यवस्था. यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि लोकांचा प्रवास सोपा होईल. पहिलेच वाहतूक कोंडीने श्वास गुदमरलेल्या सिंहगड रोडवरती मेट्रो आली तर ही वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असं वाटतं का? हो, खरंच मेट्रोच्या येण्याने वाहतूक कोंडी नक्कीच मदत होईल, कारण त्याने सार्वजनिक परिवहन सोयीस्कर होईल आणि लोक कारचा वापर कमी करतील. यामुळे सिंहगड रोडवरची वाहतूक कोंडी खरंच कमी होऊ शकते आणि त्याचा फायदा संपूर्ण परिसराला होईल. सिंहगड रोडवरती बजेट होम म्हणजे सिंहगड रोड हा बजेट होम किंवा सर्वसामान्याचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली जाते. पण गेल्या काही वर्षांपासून या भागात होणारी जी वाहतूक कोंडी आहे त्यामुळे या परिसरात जी काही घरं बांधली जात आहेत त्या घर खरेदीमध्ये काही कमी झाली आहे का? त्याची आकडेवारी तुमच्याकडे आहे? सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीमध्ये खरंच घर खरेदीवर थोडा परिणाम झाला आहे, कारण लोकांना प्रवासात अडचणी येतात. तरीही प्रशासनाने काही उपाययोजना केल्याने या समस्येचा परिणाम भविष्यात कमी होऊ शकतो आणि त्यामुळे पुन्हा घर खरेदी वाढू शकते. मागच्या 1-2 वर्षात किती नेमकी घर खरेदीचा आकडेवारी कमी झाली याच्याबद्दल काही माहिती आहे? माझ्या माहितीनुसार सिंहगड रोडवर गेल्या 2 वर्षांत घर खरेदीचे अचूक आकडे मला सध्या मिळाले नाहीत, पण काही नवीन प्रकल्पांमुळे किमती वाढल्या आहेत. त्यामुळे खरेदीवर थोडा परिणाम झाला असला तरी सविस्तर आकडे पाहण्यासाठी कदाचित अधिक तपशील पाहावा लागेल. जी काही ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, तंत्रज्ञानाचा वापर करून नेमकं यावरती कशा प्रकारे तोडगा काढला जाऊ शकतो
याविषयी तुम्ही वाहतूक विभागाला किंवा सर्वसामान्यांना काय माहिती द्याल? तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक कोंडी कमी करायला खूप मदत होऊ शकते. उदाहरण स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स, जे ट्रॅफिक फ्लोच्या आधारे सिग्नल्स बदलतात, तसेच रिअल ट्रॅफिक मॉनिटरिंग, ज्यामुळे वाहतूक कोंडीची माहिती लगेच मिळते आणि त्यावर त्वरित उपाय केले जाऊ शकतात. याशिवाय लोकांना ॲप्सद्वारे पर्यायी मार्ग सुचवणे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देणे हे देखील खूप उपयुक्त ठरू शकेल. अजून काही माहिती हवी असेल तर नक्की सांगा. तर ही होती ChatGPTची घेतलेली थोडीशी आगळी वेगळी मुलाखत. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. यावरती जे प्रश्न विचारले आहेत ते नक्कीच तंतोतंत खरे आहेत. ही रोजच समस्या पुणेकरांना येत असते, पण याची जी उत्तरं ChatGPTने दिली आहेत ती 100% खरी असतीलच याचा दावा लेट्सअप करत नाही. पण नक्कीच या तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये पुण्यातील आणि सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना.